फसव्या घोषणांचा भडका नेवासा तालुक्यात त्रिंबक भदगले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एल्गार। 1 मे महाराष्ट्र दिनाचा जल्लोष बाजूला ठेवत नेवासा तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी सरकारच्या फसव्या धोरणांविरोधात आक्रमक आवाज उठवला। स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट व ज्येष्ठ शेतकरी नेते जगन्नाथ पाटील कोरडे यांच्या आदेशाने आणि नेवासा तालुक्यात शेतकरी संघटनेचे धडाडीचे तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले यांच्या नेतृत्वाखाली हे तीव्र आंदोलन उभं राहिलं। सरकारने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न करता त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकलं। संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शेषराव गव्हाणे यांनी थेट सरकारला सवाल केला, शेतकऱ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या सरकारला गप्प बसू देणार नाही। या आंदोलनात दिघी गावातील शेतकरी बांधवांनी एकदिलाने साथ दिली। उपस्थित प्रमुख व्यक्तींमध्ये चेअरमन दादा निकम, सरपंच दीपक मोरे, उपसरपंच भाऊराव ब्राह्मणे तसेच रमेश गवळी, शहादेव नागवडे, सचिन नागवडे, अशोक धाडगे, बबन गवळी, बबन नागवडे, गोवर्धन ताकवणे, सोमनाथ निकम, संदीप निकम आणि ज्ञानेश्वर निकम यांचा समावेश होता। शेती वाचवा, सरकार हटवा, फसव्या घोषणांचा पर्दाफाश करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। शेतकऱ्यांचा राग उफाळून आला आणि लोकशाही मार्गाने शासनाला जाब विचारण्याचा निर्धार त्यांनी केला। हा केवळ प्रारंभ आहे असा सज्जड इशारा त्रिंबक भदगले यांनी दिला। शासन जर ऐकणार नसेल तर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिलराव घनवट यांच्या आदेशानुसार तसेच शेतकरी संघटनेचे कोरडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज नेवासा तालुक्यातील दिघी या गावी गावकऱ्यांनी शासनाने जी कर्जमाफीची जाहीरनाम्याची खोटी घोषणा देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली। सरपंच गावचे तसेच ग्रामस्थ यांनी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी आज शेतकरी संघटनेच्या परिपत्रकाची होळी करून शासनाचा 1 एप्रिल महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून 1 मे महाराष्ट्र राज्याचं औचित्य साधून जे आज जाहीरनाम्याची होळी केली त्याबद्दल सर्व सामाजिक राजकीय पक्षातील शेतकऱ्यांचे कोरे शेतकरी असल्याने एकत्रित आल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो। आणि नेवासा तालुक्यात या आंदोलनाचा भडका दिवसेंदिवस तीव्र होणार आहे। जोपर्यंत सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, शेतकरी हटणार नाही। दिघी येथील ग्रामस्थ, सरपंच या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।